मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणारा एक्सप्रेसवे गेल्या 24 तासांपेक्षा अधिक काळापासून ठप्प झालाय। प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत। लाखो रुपयांच्या गाडीत बसून खायला अन्न नाही आणि प्यायला पाणी नाही अशा अवस्थेत हे प्रवासी अडकलेत। नेमकं काय घडले एक्सप्रेसवेवर आणि वाहतुकीची ही कोंडी फुटायला अजून किती काळ लागेल पाहूयात या रिपोर्टमधून। हा आहे राज्यातील सगळ्यात वर्दळीचा महामार्ग मुंबई पुणे एक्सप्रेसवे। गेल्या 24 तासांपासून हा महामार्ग पूर्णपणे ठप्प झालाय। मंगळवारी संध्याकाळी आडोशी बोगद्याच्या जवळ एक केमिकल वाहून नेणारा टँकर उलटला। त्यातून प्रोपेन नावाचा अत्यंत ज्वलनशील गॅस त्याची गळती होऊ लागली। त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक थांबली। आता टँकर उलटला त्याला 24 तास होऊन गेलेत, तरी सुद्धा टँकर बाजूला हटवण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही। ही बस निघाली इंदापूरहून निघाली सकाळी 8:30 वाजता। 10:30 वाजता आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आहे, काही नाही। हे कसं आहे, हे घडलेलं आहे याची माहिती कोणालाच नाही आहे। त्यामुळे हे सर्व गाड्या इथं थांबलेल्या आहेत। प्रवाशांचे पण हाल आहेत, त्याच्याबरोबर आमचे पण आहेत ना। आम्ही पण त्यांना सोडून जाऊ शकत नाही ना। किती प्रवासी आहेत बसमध्ये आता? आज सध्या माझ्या बसमध्ये 36 अगोदर द्यायला पाहिजे ना आम्हाला। त्या हिशोबाने आम्ही गाडी काढली नसती आणि प्रवाशांना एवढा त्रास झाला नसता। प्रशासनाचं कोण तुम्हाला सूचना वगैरे द्यायला आलंय का इथपर्यंत? पोलीसवाल्यांनी काही आम्हाला व्हॉट्सअपवरती काही ना काही ग्रुपवरती असा मेसेज वगैरे टाकला असताना तर आम्ही प्रवाशांना अलर्ट करून टाकला असता या गोष्टीविषयी का सध्या घराच्या बाहेर कोणी निघू नका, प्रवास कोणी करू नका। प्रवास ज्यांना करायचा असेल त्यांनी पुढचा त्रास सहन करून घ्यावा। 24 तासांपेक्षा जास्त काळ हजारो नागरिक अडकून पडलेत। शेकडो गाड्या, बसेस आणि ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या। तब्बल 30 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा पोहोचल्या। मंगळवारची अख्खी रात्र आणि बुधवारचा संपूर्ण दिवस रस्त्यावर बसून काढावा लागल्यानं लोक भुकेनं व्याकुळ झालेत। बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्याकडे खायला शिल्लक नाही आणि प्यायला सुद्धा पाणी नाही। कुठल्या बसने आलात तुम्ही? ठीक आहे, बस माझी उभी राहिली। काय सांगितलं का तुम्हाला? पोलीस वगैरे काय आलते का बसमध्ये? नाही, आमचं कंडक्टर आहे तर तेवढं, पोलीस नाही आलं। काय सूचना काय दिलेलं नाही ना, काय नाही। गाड्या चालू आहेत तिथे आम्ही तिथेच बंद सांगितले असते तर कशाला आलो असतो। कुठून आलं होतं तुम्ही? साताऱ्याहून आलो आम्ही। कुठे चालले होते? ठाण्याला। ठाण्याला सांगितलं सुद्धा नाहीये की गाड्या बंद आहेत किंवा काय, नाही तर आम्ही आलोच नसतो ना। काय पोलीस प्रशासन असेल किंवा एसटी महामंडळाचे कोण अधिकारी या ठिकाणी आले होते का? नाही, कोणच आलेलं नाही आणि कुणी सांगितलं सुद्धा नाहीये। आता 24 तास झाले। रात्री 8 वाजता बसलो सातारमधून, आता 24 तास होतील 7 वाजता। एक्सप्रेसवेवर अभूतपूर्व कोंडी झाल्यानं अनेक जण पुन्हा मुंबई आणि पुण्याच्या दिशेनं माघारी वळले। पण अचानक इतक्या मोठ्या संख्येनं वाहनं रस्त्यावर उतरल्यानं हा रस्ता सुद्धा पूर्णपणे जाम झाला। महत्त्वाची बाब म्हणजे खालापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडीची कुठलीही माहिती दिली जात नव्हती। हम लोग खाना बना रहे, चेन्नई से आ रहे हैं, जा रहे मुंबई। कब निकले चेन्नई से? चेन्नई से तो 3 दिन हो गया। अभी अच्छा। मैं इधर सुबह में इधर 3 बजे जाम में फंस गया। 3 बजे। हम लोग को ये क्लियर करवा दीजिए तो जगह पहुंच जाएगा। मैं हम लोग फिर क्या बना रहे हो इसमें? अभी वो चावल बना रहे चावल। हैं, देखिए अंडा बना रहे हैं। हाँ। वही भूज के बनाएंगे, खाएं। किसी तरह पेट तो भरना है ना। ये सब साथ में हमेशा रहता है आपके? हाँ हाँ, नहीं रखेगा इधर होटल किधर अच्छा। है। तो इसके जो अपना सेफ्टी साथ में लेकर। क्या बना रहे हो? खाना बना रहे, अभी देखो रोटी बना रहे, अभी अच्छा। चावल भात बना लिए। अभी देखते हैं इसके बाद कुछ लाएंगे बनाने के लिए भाजी। इधर कुछ मिल नहीं रहा है। अच्छा, देखते हैं अभी। कब से फंसे हो आप ये जाम हम में? लोग यहाँ पे 8 बजे से आए, अभी तक जाम में फंसे हुए हैं। अच्छा अभी कोई जाने को कोई संभावना, कब तक जाएंगे कब तक नहीं जाएंगे। अच्छा। जल्दी से जल्दी जाम खोलने का मतलब प्रयास किया जाए, क्योंकि हम लोगों को तकलीफ बहुत है। इधर रोड पे जो है न पानी मिलता है न टाइम से खाना मिलता है। हमारे पास जो थोड़ा बहुत पड़ा था वही बना खा रहे हैं। इधर जो है 3 बजे रात से ही आके इधर लाइन में लगे हैं। ठीक है, प्रशासन से गुजारिश यही है कि जल्दी से जल्दी ये जाम खोल दिया जाए। यहाँ पे न पानी खाने का कोई सुविधा नहीं है, एक्सप्रेस पे मिलता कुछ नहीं है। IRBचा कुठलाही अधिकारी आणि कर्मचारी उपाययोजना करताना दिसत नव्हते। अडकलेल्या प्रवाशांना पिण्यासाठी पाणी सुद्धा मिळत नव्हतं। या सगळ्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला होता।
अनुमती सोडा, लोक तोडफोड करतील नाही तर 12 तास लोक पागल झाले तिकडे. तुम्ही लहान पोर आहेत, तुम्ही सांगा काय चान्स नाहीये, एकदा चढले की अडकणारच आहे तिथे. वॉशरूम नाही तुमच्याकडे, तुम्ही टोल त्यासाठी घेता सांगा. अरे इकडे हायवे वर बनवायचं काम नाही तुमचं. आता हायवे 180 किलोमीटरचा आहे. हो, इथे इथपर्यंत यायला किती तास लागले आम्हाला? 12 तास. इथे तुम्ही बोलतायत 12 तास, मग मध्ये किती थांबायचं का? लहान लहान मुलं आहेत, महिला आहेत तिथे. मग थांबवा ना लोकांना, यांना पण त्रास होईल ना. पुढे जातात यांना त्रास होईल ना. 10 तास सांगा ना त्यांना, इन्स्ट्रक्ट करा ना. आम्ही उलटा आलेलो आहोत. तुम्हाला एक सांगतो, इकडे सगळी लोक जेवढी आहेत हो, तुम्ही नाही, पण कोण आहे त्यांनी जबाबदारी घ्या ना. आम्ही तिथून आलेलो आहोत. आम्ही रस्ता पाहिलाय. तुम्ही अडकणार आहे, इथे जाणार आहे, परत अडकणार आहे 10-12 तास. एका ठिकाणी तर पोलीस कर्मचाऱ्यांनाच अडवलेल्या प्रवाशांना पाणी आणि ज्यूस दिल्याचं पाहायला मिळालं. लेडीज पेक्षा काय इकडे इथून चालत गेला एक्झिटला की तिथून रिक्षाने तुम्ही स्टेशनला ठीक जाऊ आहे शकता. मॅडम. तुम्ही रेल्वे स्टेशनला जाऊ शकता. मुंबईवरून पुण्याला जाताना एका वेळेला 320 रुपयांचा टोल आकारला जातो. मात्र टँकर उलटल्यामुळे 24 तासांपेक्षा जास्त वेळ प्रवाशांची जी दयनीय अवस्था झाली त्याचं काय, असा संतप्त सवाल प्रवासी विचारू लागले. हा टँकर काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र टँकरमधून ज्वलनशील अशा गॅसची गळती होण्याचा धोका असल्यानं प्रशासनासमोर सुद्धा मोठ्या अडचणी आहेत. उलटलेल्या टँकरमधला गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र वाहतूक सुरू कधी होणार या प्रश्नाचं उत्तर कोणीच नीट द्यायला तयार नाही. 24 तासांपेक्षा अधिक काळापासून अडकून पडलेल्या नागरिकांची सुटका कधी होणार याचं उत्तर तर कोणीच देत नाही. सूरज कसबेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.